महाराष्ट्र लाईव्ह पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे। मी चंदन पठाण आणि सोबत राजू जोशी। येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार आहेत। त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये शिवसंग्रामची भूमिका काय, निवडणुकीसंदर्भात त्यांचं नियोजन कसं असेल, याविषयी आपण सविस्तर संवाद साधणार आहोत। शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिताई मेटे, नमस्कार ताई। येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होत आहेत, त्या अनुषंगाने शिवसंग्रामची नेमकी तयारी कशी आहे? शिवसंग्राम सर्वसाधारणपणे 5 जागांवरती तयारी करत आहे आणि या 5 जागांपैकी एक जागा बीड विधानसभेची देखील आहे। आणि बीड विधानसभेमध्ये आमच्या शिवसंग्रामच्या पूर्ण राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे की बाकी विधानसभेच्या जागांवरती काहीही तडजोड होऊ शकेल किंवा आपण त्याच्या बाबतीमध्ये फार विचार नाही केला तरी आमची हरकत नाही, परंतु बीड विधानसभेमधून निवडून येण्याचं साहेबांचं जे अपुरं राहिलेलं स्वप्न आहे ते शिवसंग्रामने अधुरं सोडता कदापिही कामा नये। आणि त्याच अनुषंगाने आम्ही बीड विधानसभेमध्ये जर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की गेल्या 1-1.5 वर्षामध्ये म्हणजे साहेबांच्या अकाली जाण्यानंतरही आम्हाला दुःखातून सावरण्याचा वेळ मिळण्याच्या अगोदरच शिवसंग्राम किमान काही सामाजिक मुद्द्यांवर तरी अग्रेसर राहिलेली आहे। आणि तेव्हापासून साहेबांची जी सामान्य माणसाची नाळ जोडलेली होती ती नाळ कायम ठेवण्याचा शिवसंग्रामने कसोशीने प्रयत्न केलेला आहे। आणि हे करत असताना त्या काळामध्ये देखील आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये हाच हेतू होता की त्यांनी तो त्यावेळेस वेळोवेळी मला बोलूनही दाखवलेला होता की तुला पुढे यावं लागेल, तुला सक्रिय व्हावं लागेल, परंतु मी एक प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे या गोष्टींकडे मी लक्ष देऊ शकत नव्हते, मी देतही नव्हते। तेव्हा देखील आमच्या पदाधिकाऱ्यांनी ही सगळी भूमिका म्हणजे साहेबांच्या पश्चात सामूहिक नेतृत्वातून भरून काढण्याचा, विशेषतः मी बीड विधानसभेच्या बाबतीत बोलते आहे, तो प्रयत्न केला। म्हणजे आपल्या सगळ्यांना मी ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यापर्यंत नेते, म्हणजे मला असं वाटतं की डिसेंबर 22चा कालावधी असावा तो। डिसेंबर 22मध्ये ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका पार पडल्या। त्या निवडणुकांमध्ये देखील शिवसंग्राम तेवढ्याच जोशाने उतरलेली होती। त्यामुळे मी असं म्हणेन की साहेबांच्या जाण्यानंतर ते आजपर्यंत शिवसंग्रामची निवडणुकांची तयारी चालू आहे। ताई, तुम्ही याच्या अगोदर आता जे लोकसभा निवडणूक झाल्यात त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही चाचपणी केली होती। तुम्हाला म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की आपल्याला लढायचं म्हणून आता, पण नंतर नेमकं असं काय झालं? त्यावेळेस तुम्ही महायुतीची साथ सोडली, महाविकास आघाडीसोबत थोडी चाचपणी केली। मग आता नेमकी भूमिका कशी असणार तुमची? महायुती असेल की महाविकास आघाडी असेल, नेमकी काय रणनीती तुमची? लोकसभेच्या वेळेस जे झालं ते आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। त्यावेळेस उमेदवारी मिळाली नाही म्हणून तो थांबण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचीही स्वतःची तयारी आम्ही ती चाचपून पाहिली। म्हणजे खरं सांगायचं तर शिवसंग्रामच्या लेखी लोकसभेचा विषय कुठेही नव्हता, ती अचानक जनतेतून सुचवल्या गेलेली ती मागणी होती आणि मग त्या जनमताचा आदर करण्याचं ठरवून आम्ही ते पुढे गेलो। पण नंतर जेव्हा लक्षात आलं की पक्षाचा उमेदवार आल्यानंतर आपल्याला स्वतंत्रपणे गेल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात ते पाहिल्यानंतर मग आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे तेव्हा महायुतीची साथ सोडली असं म्हणण्यापेक्षा महायुतीकडून तो उमेदवार त्यांचे जाहीर झालेले होते आणि तशा परिस्थितीमध्ये समोरून माझं नाव आलं, जनतेतून माझं नाव आलं। मग एका पक्षाकडनं उमेदवार जाहीर झालेला असताना ऑब्व्हियसली ज्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाही तिथेच आपल्याला वाव असतो, त्यामुळे तिथे तो प्रयत्न करण्यात आलेला होता। आणि आता आपण जर विधानसभेचं म्हणाल तर विधानसभेच्या बाबतीमध्ये देखील आमची हीच ठोस भूमिका आहे आणि सातत्याने आमच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ती अस्वस्थता आहे की बीड विधानसभा कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसंग्रामने लढवली पाहिजे। त्यामुळे बीड विधानसभेमध्ये जो आम्हाला सोबत घेऊन जाऊ इच्छित असेल त्याच्यासोबत आम्ही जाण्यास तयार आहोत। मग ती महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, डेफिनेटली कोणत्याही पक्षासोबत जाण्यास तयार आहात तुम्ही? किमान काही मुद्द्यांवरती सहमती होत असेल तर मग आम्ही त्या पक्षांसोबत जाण्यास तयार आहोत। जिल्ह्यातील कोणत्या 5 जागावर तुमचा म्हणजे दावा असेल? बीड जिल्ह्यातील 5 जागा नाहीत, मी पूर्ण महाराष्ट्रभरातील बोलते आहे आणि बीड जिल्ह्यातील 2 जागांवरती तर आमचा प्रामुख्याने दावा असणार आणि त्यातील एक बीड विधानसभा असणार। बीड विधानसभेवर एवढा फोकस कशामुळे, म्हणजे स्ट्रॉंगली एवढी मागणी कशासाठी केली? मी आपल्याला मगाशीच सांगितलं की आमच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची ही तीव्र इच्छा आहे की साहेबांची इच्छा होती की एकदा विधानसभेत निवडून जाण्याची, म्हणजे लोकांमधून निवडून जाण्याची। साहेब असते तर कदाचित त्यांनी यावेळेस ती संधी निश्चितच घेतली असती, परंतु आपल्याकडे एक जो म्हणू शकू ना की आमच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा हा एक भावनिक मुद्दा झालेला आहे
की त्यांच्या मते साहेबांचं अपुरं स्वप्न हे पूर्ण झालं पाहिजे आणि ही साहेबांना श्रद्धांजली वाहण्याची त्यांची ती जबाबदारी आहे आणि त्यांच्या मते साहेबांना श्रद्धांजली ते अशा पद्धतीनेच वाहू शकतात. त्यामुळे बीड विधानसभेवरती आम्ही म्हणजे एक हा भावनिक मुद्दा झाला आणि दुसरा मी अतिशय गांभीर्याने आपल्याला सांगू इच्छिन की साहेबांचं जे विकासाचं व्हिजन होतं ते बीड विधानसभेने 2014 ऑनवर्ड्स अनुभवलेलं आहे. बीड विधानसभेमध्ये साहेबांनी दूरदृष्टीने ज्या काही कल्पकतेने, नुसतं दूरदृष्टीनेच नाही, मी म्हणेन की कल्पकतेने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या अभावानेच 2014च्या पूर्वी पाहायला मिळालेल्या आहेत. म्हणजे बीडच्या सांस्कृतिक वारशात किंवा वैभवात भर घालणारी तुमच्याकडची 2 मोलाच्या गोष्टी आहेत. एक तुमचा शहंशावली दर्गा आणि कंकालेश्वर मंदिर. या प्राचीन पुरातन वास्तूंच्या किंवा ज्या आपण म्हणू शकू की देवस्थानांच्या विकासासाठी आजपर्यंत लक्ष दिलं गेलेलं नव्हतं, जे मेटे साहेबांनी केलं. युवा शांतीवन म्हणजे जेव्हा आपण बीड जिल्हा, बीड शहर किंवा बीड तालुका मागासलेला म्हणतो, ऊसतोड मजुरांचा जिल्हा असं बिरुद पण मिरवतो, तेव्हा हा विचार का होत नाही की ह्या ऊसतोड मजुरांची व्यथा आणि कथा थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, इथे उद्योगधंदे का नाहीत, जी MIDC आहे त्या MIDC मध्ये किती प्रमाणात उद्योगधंदे चालतात, हे काही न बघता ती जिल्ह्याची वाटचाल त्या दृष्टीने नेणारं नेतृत्व मला असं वाटतं की मेटे साहेबांच्या रूपाने 2014च्या नंतर जिल्ह्याला आणि ह्या बीड विधानसभेला लाभलं होतं. साहेबांनी 2014 मध्ये बीड विधानसभा लढवली होती आणि अल्पमताने पराभव झालेला होता. त्याच्यानंतर ते थांबले नाहीत आणि मला असं वाटतं की हे एकमेव विधान परिषदेचे आमदार आहेत. जिल्ह्यामध्ये इतर देखील विधान परिषदेचे आमदार होते, परंतु त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि साहेबांनी दाखवलेली दूरदृष्टी याच्यामध्ये मोलाचं अंतर आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बिंदुसरा नदीवरचा पूल, तो पूल कुठल्या टेक्निकल मुद्द्यांमध्ये अडला होता, परंतु साहेबांनी थेट संबंधित विभागाच्या केंद्र शासनाच्या मंत्र्यांशी बोलणं करून ते IRBला त्या पुलाचं काम करण्यास भाग पाडलं. मग एवढी जर साहेबांनी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम केली असतील, हे एक विकासाचं विजन घेऊन जर साहेब इथे उतरलेले असतील, तर ऑब्व्हियसली हे विजन पुढे घेऊन जाण्याची शिवसंग्रामची तयारी असली पाहिजे, इच्छाही असली पाहिजे. म्हणून आमचा हा मोठा दावा बीड विधानसभेवर असणार. काही साहेबांची पुणे थोडं एकच भांडवल का, बाकी साहेबांजवळ जवळपास 1.5 वर्ष होत आलं आहे झालं नाही आणखी. तुम्ही पर्सनल किती लक्ष दिला विधानसभा, म्हणजे बीडची वोटर जे आहेत मतदार साधारणतः 3,52,000 आहेत होते आणि लोकल बीडचेच 1.5 लाखापेक्षा जास्त आहेत. तर तुम्ही शहराच्या किती समस्याकडे लक्ष दिलं, किती गोष्टी केल्या, बीडची स्वच्छता असेल, पाणी असेल, वीज असेल, खूप प्रश्न बीडच्या लोकांना हे लक्ष क्लिअर करा. तुम्ही पोहोचतात का बीडच्या लोकांपर्यंत, इथल्या लोकांच्या? साहेबांची पुण्याई हा आमचं एकमेव भांडवल नाही. मी तर म्हणेन की भांडवल हा शब्दच चुकीचा आहे, ते भांडवल असूच शकत नाही. मी मगाशीच आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की साहेबांचा मुद्दा आमच्यासाठी भावनिक कोपरा आहे, तो हळवा कोपरा आहे. परंतु बीड शहराच्या ज्याचा आपण उल्लेख केला की कचऱ्याची समस्या असेल, पाणी टंचाईची समस्या असेल, विजेची समस्या असेल, म्हणजे साहेब गेल्यानंतर देखील आपण जर वर्तमानपत्राची कात्रणं काढली किंवा सोशल मीडियावरच्या बातम्या बघितल्या, म्हणजे त्या काळात 2022 मध्ये आमची शहरची शहराध्यक्ष जी आहे संगीताताई ठोसर, ती त्याही वेळेस म्हणजे ती शिवसंग्रामच्या रणरागिणी नगर परिषदेत धडकल्या अशी ती हेडलाईन झालेली आहे. म्हणजे आम्ही आमच्या परीने म्हणजे एक मुद्दा आपण कृपा करून लक्षात घ्या की साहेबांचं आकस्मिक जाणं आमच्यासाठी एवढा मोठा शॉक होता तो की त्याच्यातनं बाहेर पडणं आम्हाला अजूनही ते जमत नाहीये. परंतु तरी देखील शिवसंग्रामने 2022 पासून या मुद्द्यांवरती थोडा थोडा का होईना प्रयत्न केलेला आहे. आणि मी सनदी सेवेत असल्यामुळे आणि आमचे प्रदेशाध्यक्ष हे पूर्ण महाराष्ट्रावरती कॉन्सन्ट्रेट करत असल्यामुळे बीड शहरावरती तेवढं लक्ष देता आलेलं नसू शकेल, परंतु अशी कुठलीही समस्या नाही जी सामाजिक समस्या आहे, परंतु त्याला शिवसंग्रामने साहेब गेल्यानंतरही हात घातलेला नाही. आम्ही आमच्या परीने आंदोलनं केली, वेळोवेळी त्याच्यावरती आवाज उठवला, परंतु खेदाने हे म्हणावं लागेल की नगर परिषद प्रशासनाकडून त्याच्या बाबतीत सहकार्यही मिळालं नाही. आणि या बाबी आम्ही वारंवार वरिष्ठ पातळीवरती नेण्याचा प्रयत्न केला, परंतु वरिष्ठ पातळीवरून देखील त्याच्या बाबतीत कारवाई न झाल्यामुळे म्हणजे आमच्या मागणीला मूर्त स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर येताना दिसलेलं नाही. ते आता तुम्ही सांगितलं की मेटे साहेबांचं जे विकासाचं व्हिजन होतं ते अजूनही पुढे चालू आहे, परंतु त्याच्यामध्ये फक्त खंड पडला असं जाणवत नाही का? कारण साहेब असताना बिंदुसरेमध्ये एवढी सगळी यंत्रणा राबवून त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली होती. त्याच्यानंतर त्यांनी निर्धार केला होता की जे पुलकम बंधारा जो आहे
बिंदू लेवलचा त्यासाठी प्रयत्न करणार, पण नंतर हे सगळे प्रश्न कुठेतरी एका बाजूला पडले असं वाटत नाही का? अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं, परंतु याच्यासाठी मग कुठलं तरी संवैधानिक पद असावं लागतं आणि ते संवैधानिक पद नसल्यामुळे तो रेटा आम्ही उभा करू शकलो नाही या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती जी साहेब गेल्यानंतर हतबलता आमच्यामध्ये आलेली होती, ती हतबलता इतक्या लवकर निघून जाणं शक्य नव्हतं, कारण कुटुंबातला कर्ता पुरुष असण्याबरोबरच ते ह्या संघटनेचा एक आधारवड देखील होते. त्यामुळे त्या सगळ्यातून बाहेर निघून या बाबी हाताळणं इतकं आमच्यासाठी म्हणजे आपल्याला म्हणजे राजकारण म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या गोष्टी नेक्स्ट डे ऑनवर्ड्सच त्या व्हायला पाहिजेत, परंतु ज्याच्यावरती ही वेळ येते त्यालाच ते कळत असतं की ते नेक्स्ट डे ऑनवर्ड्स म्हणजे तो नेक्स्ट डे कोणता असू शकतो हे त्यालाच कळत असतं. ते हे आमच्यासाठी खरोखरच एक ज्याला आपण म्हणू शकतो ना की हरक्युलियन टास्कपेक्षा कमी नव्हतं, पण हळूहळू आम्ही त्याच्यातून बाहेर पडण्याचाही प्रयत्न केला आणि ते मुद्दे हाताळण्याचाही प्रयत्न केला. परंतु मुद्दा पुन्हा तिथेच येतो की आम्ही जे मुद्दे उपस्थित करतो त्या मुद्द्यांना तेवढं वेटेज मिळण्यासाठी आमच्या हाती काहीही नव्हतं. तुमच्या हाती काही नाही म्हणजे तुम्ही आता विधानसभा निवडणूक स्वतः लढवणार आहात का? आणि कोणत्या पक्षाकडून तुमचा? जर तुम्ही सांगितलं की महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्हीपैकी जे म्हणजे आमच्यासोबत हे होतील, वाटाघाटी जागा असतील, विचाराच्या असतील, त्या बाकी असतील, तर त्या अनुषंगाने तसं काही झालं नाही तर तुमचा काय निर्णय असेल? तसं जर झालं नसेल तर म्हणजे आमच्या पदाधिकाऱ्यांचं तर सातत्याने हेच म्हणणं आहे की आपल्याला थांबून चालणार नाही, आपण किमान मग बाकीच्या जागांचा आपण विचार सोडून देऊ, त्या जागांवरती कॉम्प्रोमाइज करू, परंतु बीड विधानसभेचा आपण विचार सोडून देणार नाही, सोडू शकणार नाही, हे त्यांचं मला सातत्याने सांगणं आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर ह्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबतच मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा आता 1 महिन्यापूर्वी बीड शहरातल्या त्या काही विकास कामांना शिवसंग्रामने सुरुवात केली होती, त्याही निमित्ताने मी जेव्हा लोकांमध्ये जाते ना तेव्हा लोकांकडनं हेच सांगणं असतं की आम्हाला काहीतरी परिवर्तन घडवायचं आहे, त्याच्यामुळे शिवसंग्रामने पुढं आलं पाहिजे. शिवसंग्राम बीडमध्ये तर थांबूच शकत नाही. परिवर्तन घडवण्यासाठी संघटन बांधणी तशी पाहिजे. नेमक्या जिल्ह्यात शब्द शाखा किती आहेत आणि कशा पद्धतीने चालू आहे वाटतात? कारण साहेब गेल्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांना असं वाटलं की आता आपल्या पाठीमागे कुणी नाही आहे, आणि आज अशी परिस्थिती झाली की बरेच कार्यकर्ते शिवसंग्रामपासून दुरावले गेले. एव्हाना मेटे साहेबाचे बंधू असतील किंवा शिंदे साहेब असतील, हे सगळे मेटे साहेबापासून दुरावले गेले. म्हणजे नेमकं कसं चाललंय हे? नाही, आता आपण जो मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्यांची मी संघटनात्मक पातळीवरतीच चर्चा करू इच्छिन. बाकीच्या त्याही व्यतिरिक्त काही त्यांना कंगोरे आहेत, परंतु मला असं वाटतं की तो सुज्ञपणा ठरणार नाही त्या बाबींची चर्चा करण्यासाठी. ती एखादी व्यक्ती जेव्हा संघटनेपासून दुरावली जाते तेव्हा माझा पहिला प्रश्न असतो की त्या व्यक्तीचं त्या संघटनेमध्ये साहेबांच्या पश्चात काय योगदान राहिलेलं आहे हे देखील तपासून पाहिलं पाहिजे. आणि जर मतभिन्नता असेल तर त्याला मतभिन्नता असल्यानंतर एखादं नवीन ज्याला आपण म्हणू शकू की व्यासपीठ निर्माण करणं किंवा ते चोखाळणं हा ज्याचा त्याचा निर्णय असू शकतो, परंतु संघटनेची बांधणी जर आपण म्हणाल तर ज्यांच्या मागे ठोस जनाधार आहे असे सगळे आमचे पदाधिकारी अजूनही जिथल्या तिथेच थांबून आहेत. म्हणजे बीड असेल किंवा महाराष्ट्रातील इतर पदाधिकारी असतील, एक तुरळक बोटावर मोजण्या इतके जर अपवाद सोडले तर सगळे पदाधिकारी अजून जिथल्या तिथेच आहेत. आणि रिसेंटली आमची जी पुण्यामध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यामध्ये सर्वानुमते हाच निर्णय घेण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यातलं तर म्हणाल तर आपण म्हणजे नंबर ऑफ शाखा बघण्यापेक्षा मी असं म्हणेन की बीडमधल्या प्रत्येक गावामध्ये शिवसंग्रामचा स्वतःचा हक्काचा माणूस आहे की जो शिवसंग्रामचा झेंडा घेऊन पुढे जाऊ शकतो. आज मला जर आपण विचाराल की पोखरीमध्ये तुमचा माणूस कोण आहे, मी लगेच सांगेन की पोखरीमध्ये माझा एक का होईना माणूस आहे, आणि तो माणसातला माणूस आहे, म्हणजे ज्याला जनाधार आहे, जो माणसांसाठी झटतो आहे. एक छोटं उदाहरण सांगते मी आपल्याला. एक इथली जिल्हा परिषदची शाळा आहे, आपली शाहूची शाळा, बरोबर, पोखरीची शाळा आहे ती लोकांनी जनसहभागातून त्या शाळेची इमारत बांधलेली आहे, परंतु त्या शाळेमध्ये जानेवारीपासून एका सहशिक्षकाचं पद रिक्त आहे. आमचा तिथला कार्यकर्ता रूढार्थाने मोठा नाही, परंतु तो सातत्याने फॉलोअप करतो आहे. जानेवारीपासून आमच्या ह्या शाळेतलं सहशिक्षकाचं पद रिक्त असता कामा नये. मी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांना पत्र दिली, आणि शेवटी काल म्हणजे समायोजनामध्ये जे 50 पेक्षा जास्त शिक्षक त्यांना प्लेसमेंट द्यायची होती ना, सीओ साहेबांना विनंती करून आम्ही काय केलं तर पोखरीच्या शाळेवरती तो शिक्षक दिला. म्हणजे कार्यकर्ते किती आहेत यापेक्षा तुमचा जो कार्यकर्ता आहे तो लोकांच्या गरजांना किती पुरा पडतोय हे महत्त्वाचं आहे. आणि मी हे ठामपणे सांगेन की बीडमधला आमचा प्रत्येक शिवसंग्रामचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी लोकांच्या मुद्द्यावरती कुठेही कमी पडत नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उमेदवारीवरून ज्या काही घडामोडी झाल्या होत्या
त्याच्यानंतर असं सांगितलं जात आहे की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोघांकडूनही शिवसंग्रामची कोंडी होते, त्या संदर्भात काय सांगा? नाही, कोंडी म्हणण्यापेक्षा कसं आहे बघा, राजकारणामध्ये प्रत्येकजण हे बघत असतो की तुमची उपयुक्तता किती आहे किंवा तुमचं उपद्रव मूल्य किती आहे. साहेब गेल्यानंतर ऑब्व्हियसली आमच्या ताकदीमध्ये खूप फरक पडला, कारण मी हे सांगते की ती हताशता किंवा जी हतबलता आली होती की प्रत्येक गोष्टीवरती आवाज उठवण्यासाठी, आमच्या मागण्यांना दाद मिळवून देण्यासाठी आम्हाला हक्काचं कुणीही माणूस नव्हतं. त्यामुळे कोंडी किंवा हे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ज्या पद्धतीने शिवसंग्राम महायुतीसोबत होतं किंवा साहेब असताना महायुतीसोबत सातत्याने वाटचाल राहिली, तर शिवसंग्रामला सत्तेतला वाटा मिळाला नाही किंवा शिवसंग्रामला त्या विश्वासाने पुढे घेऊन जाताना महायुतीमधनं तसं ते एक आश्वासक चित्र आमच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं नाही. काही तुमच्यासारखा म्हणजे वेल एज्युकेटेड सनदी अधिकारी जर का आमचा नेता झाला किंवा कधी झाला तर आवडेल त्यांच्याला, नक्कीच आवडेल. पण मला सांगा की तुम्ही सहकार क्षेत्रात काम करत आहे, थिंग्स बरोबर आहे ना, तर त्याचा उपयोग बीड्स लोकांना झाला की बीड सध्या गेल्या 2 वर्षापासून बीड चालू आहे. ज्ञानराधा, जिजाऊ त्याच्यावर बीड रिवर्स आले, 5 वर्ष रिवर्स आले इकॉनॉमिकल बीड्स. तर त्याचा तुम्ही काही प्रयत्न केलेत का, किंवा तुम्ही त्याचे संवाद साधला आहे का, तेव्हा धीर दिला आहे का, किंवा तुमचा नॉलेजचा तिथे फायदा झालेला आहे का? म्हणाल आपण तर या पतसंस्था एकतर मल्टी स्टेट पतसंस्था आहेत ज्या राज्याच्या सहकार विभागाच्या अंतर्गत येतच नाहीत, त्याच्यामुळे तसा तिथे ऑफिशियल आमचा काहीच रोल नाही. परंतु या पतसंस्थांच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समिती असेल, अगर या जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतील, यांना प्रत्येक वेळेस म्हणजे माझा त्याच्यामध्ये अधिकृत रोल नसला तरी देखील प्रत्येकाला त्याच्यामध्ये याच्यातून पुढे कसं जाता येईल हे सांगण्यात आलं, आणि किंवा सेंट्रल रजिस्ट्रारपर्यंत जाण्यासाठी सहकार विभागाच्या मार्फत काय करता येऊ शकेल हे ह्या सगळ्या ठेवीदार संघर्ष समितीला विश्वासात घेऊन तिथे मी मदत केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला जसं प्रकटपणे जरी मी त्याच्यामध्ये दाखवू शकले नसले, कारण त्याही वेळेस मी सर्व्हिसमध्ये होते, आणि जसं मी म्हटलं की एकदा प्रशासकीय सेवेत असल्यानंतर आपल्याला चाकोरी मोडून कुठलंही कृत्य किंवा कार्यवाही करता येत नसते. आता ह्याच्यामध्ये जे चालू आहे त्याच्यात मी आपल्याला ते सांगू इच्छिते की या मल्टीस्टेट पतसंस्था आहेत. या मल्टीस्टेट पतसंस्था असल्यामुळे या पतसंस्थांचं सगळं गव्हर्नन्स हे सेंट्रल रजिस्ट्रारकडनं चालतं, आणि या मल्टीस्टेट पतसंस्थांच्या बाबतीमध्ये 2 वेगवेगळ्या पतसंस्थांच्या 2 वेगवेगळ्या त्या संघर्ष समित्या स्थापन झालेल्या आहेत. आणि या संघर्ष समित्या स्थापन झाल्या असताना त्यांनी त्यांचं काम पुढे नेलेलं असताना नव्याने आम्ही त्याच्यामध्ये एंटर होणं म्हणजे ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण करणं आहे. परंतु त्या प्रत्येक ठेवीदारांनी ज्या ज्या ठेवीदारांनी आमच्याशी संपर्क साधला त्याला आम्ही गाईड केलेलं आहे, किंवा संघर्ष समितीच्या कृती समितीच्या लोकांनी जेव्हा संपर्क साधलेला आहे किंवा त्यांनी संपर्क न साधता सुद्धा की कुठपर्यंत आलेलं आहे कामकाज आणि पुढं कसं जाता येऊ शकतं हे मी सातत्याने केलेलं आहे. आणि नुसतं ह्या अडचणीत आलेल्या पतसंस्थात मी असं म्हणणार नाही की इथे ज्या पतसंस्था आहेत, नोंदणीकृत पतसंस्था आहेत ज्या सहकार विभागात अंतर्गत येतात, त्या अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना की त्यांनी त्यांची क्रयशक्ती कशी वाढवली पाहिजे, तोट्यात न जाता त्यांनी त्यांचा NPA कसा कमी केला पाहिजे हे मी सातत्याने म्हणजे एकही मी संधी सोडत नाही की या सहकार विभागांतर्गत नोंदणीकृत संस्थांना गाईड करता येणार नाही किंवा करण्याची मी म्हणते ना की औपचारिक असेल अगर अनौपचारिक असेल मी ती संधी कधी सोडत नाही, कारण मला याची पूर्ण जाणीव आहे की बीड जिल्ह्याची क्रय शक्ती जी आहे ती खूप मंदावलेली आहे आणि ती वाढवण्याशिवाय ह्या बाकीच्या ज्याला आपण म्हणू शकू की विकासाच्या वाटाकडे तुम्हाला वळता येणार नाही. ताई, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जसं आपण सांगितलं की राज्यात 5 जागांची मागणी करणार आहे, त्यामध्ये बीड सुद्धा असणार आहे, म्हणजे ही बोलणी नेमकी कोणासोबत चालू आहे? महाविकास आघाडीसोबत चालू आहे की महायुतीसोबत चालू आहे? आता प्राथमिक दृष्ट्या आम्ही दोघांनाही आमची भूमिका सांगितलेली आहे की आम्हाला लढायचं आहे, आमची ह्या जागांवरती स्ट्रेंथ आहे आणि आपण पुढे जाऊ शकतो. आता सध्या ज्याला आपण म्हणू शकू की चर्चा प्राथमिक पातळीवरतीच आहे, कारण महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडे त्यांचे जे प्रमुख घटक आहेत त्यांच्या जागा वाटपांबाबत बोलणी चालू आहे, आणि एकदा हे निश्चित झालं की ती कुणाच्या जागा कुणाच्या वाटायला येत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की नंतर मग ही आमची बोलणी वेगाने पुढे सरकू शकते. आता नेमकी मागणी कोणाकडे केली आपण, अजून काही असं? आम्ही दोन्हीकडे ती मागणी आमची स्पष्ट केलेली आहे की आम्ही लढणार आहोत, आमची ही स्ट्रेंथ आहे, आणि आपण बघितलं असेल की 3ऱ्या आघाडीमध्ये यावं असं देखील मला म्हणजे ती चर्चेमधनं निमंत्रण आलेलंच आहे. त्यामुळे आमची स्ट्रेंथ आम्ही ती उघड केलेली आहे आणि आमच्या स्ट्रेंथच्या आधारे ज्या मुद्द्यांवरती आमची सहमती होईल त्यांच्यासोबत आम्ही 3री आघाडी किंवा सोबळावर असा काही प्रयत्न आहे का?
नाही, मुळामध्ये आमचा कल राहणार आहे कुणासोबत तरी जाण्याचा, आणि मग आम्हाला न्याय देणारी ज्यांची भूमिका असेल, मग ती महायुती असेल अगर महाविकास आघाडी असेल, त्यांच्यासोबत जाऊ शकतो. परंतु जर समजा आम्हाला कुठेच न्याय मिळत नाही असं दिसलं की त्यांच्या राजकारणाच्या ज्या काही बाबी असतील, प्रत्येक पक्षाचे आपापले जे काही इफ्स आणि बट्स आपण ज्याला म्हणू शकू ते असतात, आणि त्याच्यामध्ये जर आमच्या असं लक्षात आलं की आम्हाला कुठेच संधी मिळत नाही आहे, तर मग पर्यायाने आम्हाला अन्य पर्याय देखील विचारात घ्यावे लागतात. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात ठिकठिकाणी विविध राजकीय पक्ष असतील किंवा पदाधिकारी असतील, ते सध्या सामाजिक उपक्रम असतील किंवा होम मिनिस्टर कार्यक्रम असेल हे सुद्धा घेतला. आपण सुद्धा होम मिनिस्टर कार्यक्रम घेतला, त्यातून महिलांना खूप मोठ्या प्रमाणात निमंत्रित केलं होतं. म्हणजे हा एक प्रकारे मतदारांना किंवा महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा किंवा त्यांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न नाही का? मी असं अजिबात म्हणणार नाही. आपण जर बघितलं असेल तर म्हणजे आम्ही नवरात्रीची सुरुवातच जागर मातृशक्तीचा हा कन्सेप्ट घेऊन ती केलेली आहे, आणि आपण ज्या आमच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला होम मिनिस्टरच्या, तर त्या कार्यक्रमाची देखील आम्ही फक्त करमणूक म्हणून न बघता, म्हणजे ठीक आहे एक भावनांना आउटलेट मिळणं तर महिलांना गरजेचंच असतं, ती कुटुंबाचा कणा आहे, पर्यायाने समाजाचा आर्थिक गाडा देखील ती ओढते, त्यामुळे तिला तिच्या मानसिक ज्याला भूमिकेला अनुरूप न्याय देता आलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आम्ही ती अर्थक्षम कशी झाली पाहिजे याही वरती भर दिला, आणि त्या दिवशी आम्ही म्हणजे या महिला बचत गटांमार्फत ज्या छोट्या छोट्या महिला उद्योग व्यवसाय करतात त्यांना सहाय्य करणाऱ्या ह्या ज्या उमेदच्या प्रेरक आहेत त्यांचा आम्ही आवर्जून सत्कार केला. कशासाठी? तर त्यांना उमेद मिळावी, उमेदमध्ये ह्या काम करतात, म्हणजे उमेद मी ह्या ब्रॉड ह्याच्यामध्ये बोलते आहे, तर त्यांना उमेद मिळावी, त्यांच्या पाठीवर कोणती शाबासकीची थाप द्यावी, जेणेकरून या बचत गटातील अधिकाधिक महिलांना ते लघुउद्योगास प्रवृत्त करतील. त्या दिवशी आम्ही महिलांना म्हणजे किमान 10,000 भांडवलापासून ते रुपये 3,00,000 भांडवल असणारे कोणते कोणते उद्योग करता येऊ शकतात याही बाबतीमध्ये आम्ही त्यांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मनोरंजनातून आर्थिक साक्षरतेकडे ही थीमच आम्ही घेऊन चाललो. त्यामुळे माझ्या बाबतीत जर आपण म्हणाल तर प्रलोभनाचा हा मुद्दा मी ठामपणे खोडून काढते, की मी म्हणेन की मी एक महिला आहे आणि इतर महिलांचा आत्मसन्मान जागवण्याचं आणि ते राखण्याचं काम एक महिला म्हणून मी केलं पाहिजे, आणि ते मी ठामपणे केलेलं आहे. बीड विधानसभा निवडणुकीतून 2014 मेटेसाहेब निवडणूक लढवली होती. क्षीरसागरांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. आताही तशी वेळ आली तुम्हाला निवडणूक लढवण्याची, तर ती तुम्हाला क्षीरसागरांविरुद्धच लढावी लागेल किंवा इतरही विरोधक असतील, त्या संदर्भात काय सांगाल नेमकं? नाही पहा, निवडणूक लढवत असताना आता समोर जे असतील ते आपले विरोधकच असतील, मग त्यामुळे समोरून कोण आहे याचा आम्ही विचार करणार नाही. निवडणूक लढवायची, पूर्ण ताकदीने लढवायची, सर्टन व्हिजन घेऊन लढवायची आणि ती जिंकण्यासाठीच लढायची, एवढंच आमचं असणार. बीड मतदारसंघातील सर्वाधिक मतदार समजा बीड शहरामध्ये आहेत. बीड शहरातले मूलभूत सुविधा असतील, रस्ते असतील, पाणी असतील, वीज असतील, या सर्व प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. या संदर्भात शिवसंग्रामची नेमकी काय आहे? नेमकं कधी रस्त्यावर उतरले नाहीत किंवा कधी आंदोलने केली नाहीत, आणि आता तुम्हाला त्याच लोकांसमोर मतदानासाठी जायचं आहे, त्या संदर्भात काय सांगा? नाही, एक आपण लक्षात घेतलं असेल की म्हणूनच मी आपल्याला थोड्या वेळापूर्वी बोलताना 2022 मधल्या आमच्या त्या महिला उप शहराध्यक्षांचं उदाहरण दिलं की 2022 मध्ये देखील त्या नगर परिषदेमध्ये ह्याच मुद्द्यांवरती धडकल्या होत्या, आणि काही महिन्यांपूर्वी म्हणजे राजीनामा देऊन मी सक्रिय झाल्यानंतर आम्ही देखील नगर परिषद प्रशासनाकडे हेच मुद्दे घेऊन गेलो होतो, आणि नगर परिषद प्रशासनाच्या असहकार्यामुळे आम्ही हा मुद्दा पुन्हा कलेक्टरांपर्यंत पण नेला. म्हणजे बीड शहरामध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नांवरती केवळ शिवसंग्रामने आवाज उठवला असं नाही, मी खेदानं म्हणेन की जे सत्ताधारी आहेत ते अपयशी ठरले, ती त्यांचीच जबाबदारी होती. आणि ती मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदार बीड शहरामध्ये आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिकेच्या कारभाराविषयी लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. रस्ते असतील, नाल्या असतील, पाण्याचा प्रश्न असेल, हे अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळं एक प्रकारचा रोष नागरिकांमध्ये दिसत आहे. त्याविषयी काय सांगाल? अगदी बरोबर सांगितलं आपण. नागरिकांचा रोष असणं मी म्हणेन की ते स्वाभाविक पण आहे, कारण माझ्या माहितीमध्ये हे एकमेव जिल्हा मुख्यालय असलेलं शहर असेल की जिथे भूमिगत गटारं नाही. म्हणजे एके दिवशी मी सकाळी सकाळी साहेबांच्या स्मृतीस्थळाकडे जात होते आणि परत येत असताना काही महिलांनी अडवलं आणि सांगितलं की 5 मिनिटं आमच्या वस्तीमध्ये तू एक चक्कर मार. ते तिथे गेल्यानंतर पाहिलं की नाल्यांचं पाणी पूर्ण रस्त्यावरती आलेलं होतं. मग तिथल्या तिथेच मी नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलले. दुसऱ्या दिवशी फक्त तेवढ्यात त्यांचं ते नाल्या साफ करण्याचं काम झालं. पुन्हा अजून देश येते परिस्थिती. त्यानंतर तुम्हाला दिसेल तर त्या इंग्लिश स्कूलच्या जवळ त्या वॉलच्या ह्याच्यामधनं लोक पाणी भरून नेतात. म्हणजे सुशिक्षित सभ्य कुटुंबातले लोक गाड्यांमधनं येतात मोठमोठे जार घेऊन आणि तिथून ते पाणी भरून घेऊन जातात. उत्तरं काय मिळाली आम्हाला नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडनं? वीज बिल थकीत आहे म्हणून आम्हाला
ती बाकीची पुढची कारवाई करता येत नाही. मी त्यांना एक साधा प्रश्न केला होता की ठीक आहे, वीज बिल तुमचं थकीत आहे, परंतु तुम्ही प्रशासनाचे इथले प्रमुख अधिकारी आहात, नगर परिषद प्रशासन सांभाळताय, त्यामुळे तुम्हाला तुमचा अर्थसंकल्प जर तुटीत असेल तर तुटीचा अर्थसंकल्पामध्ये कुठल्या कुठल्या बाबींमुळे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट होत आहेत हे सांगितल्यानंतर शासनाकडे तुम्ही प्रपोजल्स द्या ना, तुम्ही मागणी करा. म्हणजे ह्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. म्हणजे इवन उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय देखील एखाद्या गृहनिर्माण संस्थेमधल्या समजा सभासदाने त्याची देणी थकवली तर त्याचं पाणी कट करू देत नाही, त्याचं वीज कट करू देत नाही. का तर ह्या नागरिकांना लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या बाबी आहेत. आणि या गरजेच्या बाबींकडे प्रशासन जर एवढं अक्षम्य दुर्लक्ष करत असेल तर मग हे प्रशासन इथे करतंय का, हा माझा प्रश्न आहे. आणि नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या या वेळ काढू म्हणा, असहकार्य म्हणा किंवा त्याला काही लेबल लावा, परंतु त्यांच्या या अनुचित भूमिकेमुळे आम्ही वारंवार ही बाब कलेक्टरांच्या पण निदर्शनास आणून दिलेली आहे की या मग काही वेळेस प्रश्न असा येतो की हा भाग नगर परिषद हद्दीमध्ये येतच नाही, तो वाढीव हद्दीमधला आहे, मग तो नगर परिषद हद्दीमध्ये येत नाही. मग ठीक आहे, तो नगर परिषद हद्दीमध्ये येत नाही तर वासनवाडी समजा, तो ग्रामपंचायतीमध्ये येतो ना, मग त्या ग्रामपंचायतीवरती तो ताण पडणारच आहे. आज जर त्या तिथे एवढं मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेलं असेल तर ग्रामपंचायत तर त्यांना त्या सोयी सुविधा देऊ शकणार नाही. मग याचा दूरदृष्टीने एक काहीतरी विचार झाला पाहिजे, ज्याला आपण साकल्याने विचार करून एखादा आराखडा तयार करणं म्हणतो. तो दुर्दैवाने झालेला दिसत नाही आणि त्याच्याकडे कुणी गांभीर्याने पाहिलंही नाही की असं काही करता येऊ शकतं किंवा केलं पाहिजे. मला असं वाटतं याच्याचकडे कुणी मुळात लक्ष दिलेलं नाही. तर ही झाली प्रशासकीय बाजू, पण एक शिवसंग्राम एक मोठा पक्ष म्हणून तुम्ही शहरासाठी काय केलंय म्हणजे या समस्या संदर्भात, आणि आता तुम्हाला लोकांसमोर मत मागण्यासाठी जायचंय, त्यावेळेस लोकांनी जर असे प्रश्न विचारले तुमचं काय उत्तर असेल नेमकं? डेफिनेटली आम्ही लोकांना हेच सांगू की तुमच्या मुद्द्यांवरती साहेब असतानाही सातत्याने शिवसंग्रामने आवाज उठवलेला आहे आणि साहेबांच्या पश्चातही या प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे. आणि इथून पुढे आम्ही शाश्वत विकासाची संकल्पना घेऊन पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे संधी मिळाल्याशिवाय नुसता मी विकास म्हणत नाही आहे, मी म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हां, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आणि लोकांना आम्हाला हेच पटवून द्यायचं आहे की या निष्क्रियतेमुळे बीड विकासापासून कोसो मैल दूर राहिलेलं आहे. तर सध्या जे तिसरी आघाडी असेल किंवा इतर काही पक्ष असतील ते समोर येतात, अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. एक महिला म्हणून त्या योजनेकडे कसं पाहता की त्याला कितपत फायदा होईल? मी खरं सांगू, मी एक प्रशासकीय अधिकारी आहे, माझा प्रदीर्घ काळ प्रशासकीय सेवेमध्ये गेलेला आहे. म्हणजे मी त्याही वेळेस म्हणजे मी ज्यावेळेस नोकरीमध्ये आले, मी थोडंसं विषांतर वाटेल परंतु हे बोलणं गरजेचं आहे, मी ज्यावेळेस नोकरीमध्ये आले त्यावेळेस महिलांसाठी आरक्षण लागू नव्हतं. म्हणजे मी तर आरक्षण ज्यावेळेस लागू झालं त्यानंतर अनेक महिला ह्या प्रशासकीय सेवेमध्ये यायला लागल्या. मी प्रत्येकीला हेच सांगायची की तुम्हाला आरक्षण कशाला हवं आहे, म्हणजे आरक्षण म्हणजे मी कशाला म्हणायची की प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर असलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे, याच्यावरती माझा जोर आहे. म्हणजे 1,500 तुम्ही दिलेत किंवा नाही दिलेत हा मुद्दा माझ्या मते महत्त्वाचा नाहीच आहे. तिला तुम्ही आत्मनिर्भर करण्यासाठी किंवा सक्षम करण्यासाठी आजपर्यंत काय प्रयत्न केले किंवा इथून पुढे तुम्ही तिला ती काय व्हिजन देणार आहात की बाई तुला हे 1,500 रुपये स्वतःला कमावता येऊ शकतात आणि त्याचे हे 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 मार्ग आहेत असू शकतात, हे सांगणं महत्त्वाचं आहे. काहीतरी हातामध्ये देऊन तुमच्या राज्याच्या तिजोरीवरती भर पाडण्यापेक्षा एक शासन आहे, ती शासन एक ही विवक्षित योजना आले, दुसरी शासन आल्यानंतर ती विवक्षित योजना चालू राहीलच असं नाही. मग विनाकारण तिजोरीवरती भार पाडण्यापेक्षा मी मगाशी जर म्हटलं सस्टेनेबल, कुठलीही गोष्ट ही सस्टेनेबल असली पाहिजे. ती 1,500 काय, तिला 1,50,000 मिळवण्यासाठी प्रवृत्त करा, ते मिळवण्यासाठी तिला गाईड करा, ते मिळवण्यासाठी तिला पूरक अनुकूल परिस्थिती निर्माण करून द्या. तर मी म्हणेन की मग त्या महिलांसाठी खरोखरच तुम्ही काही काम करण्यासाठी उत्सुक आहात आणि सिरियस आहात. त्यामुळे या योजनेचा कितपत फायदा होईल याच्यापेक्षा या योजनेतून महिलांचं किती हित साधलं गेलंय, अंतिमतः हित, त्याला आपण एंड पॉईंटचं आपण म्हणतो की ते अंतिमतः हित माझ्या मते साध्य गेलेलं नाही. आरक्षणाबद्दल आपली भूमिका असते, मला आरक्षण चालू आहे, आपली भूमिका असते. आरक्षणाच्या बाबतीमध्ये साहेबांच्या हयात ही भूमिका घेतलेली होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. एकदा एखादं ज्याला आपण सोशल स्ट्रॅटा म्हणतो की भारतीय राज्यघटना ज्यावेळेस अस्तित्वात आली त्यावेळेस आरक्षण देण्याची जी भूमिका होती ती त्या समाजाचं सामाजिक मागासलेपण विचारात घेऊनच ती भूमिका होती. परंतु काळाच्या ओघामध्ये आपण हे बघितलं गेलं की मराठा समाज एकेकाळी
आर्थिकदृष्ट्या खूप ज्याला आपण म्हणू शकू की प्रबळ होता, परंतु काळाच्या ओघामध्ये जमिनीचे तुकडे होत जाणं किंवा प्रामुख्याने हा शेती आधारित मराठा समाज असल्यामुळे असेल की कालांतराने ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये फरक होत गेला. म्हणजे 2008-9 पासून जेव्हा साहेबांनी या प्रश्नावरती सातत्याने रस्त्यावर असेल अगर विधिमंडळात असेल भूमिका घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांच्यावरती टीकाही मोठ्या प्रमाणावरती झाली. त्यांना ज्याला आपण म्हणू शकू उपरोधिक देखील त्या गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला. परंतु आज जर आपण असं बघितलं की इतर समाजांना जर आरक्षण त्यांच्या मागासलेपणामुळे मिळत असेल आणि त्याच मुद्द्यावरती या समाजाला जर ती संधी मिळत नसेल, म्हणजे एकेकाळचा सधन समाज आज जर निर्धन झालेला असेल तर एकेकाळी तो सदन होता म्हणून त्याच्या कुटुंबातील किंवा त्या समाजातील तरुण पिढीला जर संधी नाकारली जात असेल तर ते योग्य नाही. त्याच्यामुळे या समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. मराठा आरक्षणाचा जो सध्या लढा सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये आपली सक्रिय भूमिका कशी आहे? की जरांगे पाटील असतील यांच्या संदर्भात कसं आहे नेमकं? आता याच्यामध्ये हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की साहेब गेल्यानंतर ह्या लढ्याला जरांगे पाटलांनी पुढे नेलेलं आहे आणि जरांगे पाटील पुढे नेत असताना म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की परस्पर पूरकच आमची भूमिका असणार आहे. कारण या भूमिकेला किंवा या मागणीला अण्णासाहेब पाटील साहेबांच्या नंतर साहेबांनी आजपर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत साहेबांनी जिवंत ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळी भूमिका शिवसंग्रामची असण्याचं काहीच कारण नाही आहे. त्यामुळे जिथे जसं जमेल तसं तिथे समाजाच्या हिताची भूमिका घेऊनच शिवसंग्राम या लढ्यामध्ये पुढे जात आहे. बीड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना नेमकं काय आवाहन करायला आपण? मतदारांना माझं एकच आवाहन असणार आहे की आपल्याला सगळ्यांना परिवर्तनाचा संकल्प करायचा आहे आणि हा परिवर्तनाचा संकल्प करत असताना बीडच्या शाश्वत विकासाचा ध्यास घेऊन आपल्याला त्या नेतृत्वाच्या मागे जावं लागेल किंवा त्या नेतृत्वाला साथ द्यावी लागेल. धन्यवाद.